शुभ दिवस. धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देत नाही. दुर्लक्ष करतो आणि साहजिकच त्यामुळं काय होतं बघा, आपण आजारी पडतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण आजारी पडतो. तेव्हा प्रत्येक आजाराचं कारण हे वेगवेगळं असतं. तेव्हा आपण आपण आप आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण पुढल्या व्यक्तीच्या मदतीला धावून येऊ. तेव्हा आपण स्वतःची तब्येत चांगलं ठेवणे, काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपण समोरच्या व्यक्तीची काळजी घेऊ. आणि म्हणूनच मित्रांनो, मी नेहमी माझ्या कानमंत्रा या चॅनलला शारीरिक आजाराविषयी माहिती सांगत असतो. तेव्हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहत चला. तेव्हा सर्वांचे स्वागत. आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी WBC या कमी होण्याची बी काही कारणं आहेत. या पांढऱ्या पेशी कमी का होतात याची पण काही कारणे आहेत. या पेशी कमी होणं म्हणजेच ल्युकोपेनिया हा आजार. शास्त्रीय भाषेत त्याला ल्युकोपेनिया असं म्हणतात. म्हणजेच काय, तर रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे. मग त्या पेशी का कमी होतात, तर त्याची काही कारणं आहेत. पांढऱ्या पेशी कमी होण्यामागं काही कारणं आहेत. तर एक नंबरचं कारण म्हणजे अस्थिमज्जा विकार. काय होतं बघा, बोन मॅरोमध्ये नवीन पेशी व्यवस्थित तयार होत नाहीत, कुठल्या. आणि हे एक कारण पांढऱ्या पेशी कमी होण्याला ठरतं. हे एक कारण पांढऱ्या पेशी कमी करण्याला ठरतं. थोडक्यात काय, या बोन मॅरोमध्ये नवीन पेशी व्यवस्थित तयार होत नाहीत. हे एक प्रमुख कारण पांढऱ्या पेशी कमी होण्यासाठीचं. 2 नंबरचं कारण कुठलं असेल, तर संसर्ग आणि आजार. वेगवेगळ्या आजारामुळे सुद्धा पांढऱ्या पेशी कमी होत असतात, हे लक्षात ठेवा. उदाहरणच घ्यायचं झालं तर HIV, डेंगू, ताप, सर्दी, TB यासारखे गंभीर आजार. हे 2 नंबरचं कारण झालं पांढऱ्या पेशी कमी होण्याचं. 3 नंबरचं कारण कुठलं असेल, तर औषध उपचार. काय, तर कर्करोगावरील केमोथेरपी किंवा काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम यामुळे सुद्धा पांढऱ्या पेशी कमी होतात. रक्तातील पांढऱ्या पेशी हा कमी होतात. 4 नंबरचं कारण कोणतं असेल, तर पोषणाची कमतरता. पोषक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे, जर पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर. तेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, फॉलेट किंवा तांबे, कॉपर, थोडक्यात कॉपर यांची कमतरता असली तरी देखील पांढऱ्या पेशी कमी होतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, फॉलेट किंवा कॉपर म्हणजे तांबे यांची कमतरता असणे, जर कमतरता असेल तरी देखील पांढऱ्या पेशी रक्तातील कमी होतात. तेव्हा जर रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या, तर आपण आपल्या आहारामध्ये प्रोटीन युक्त डाळी, मोड आलेले कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा ज्यूस प्यायला पाहिजे बघा, नियमितपणे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मूळ कारणावर आधारित औषध उपचार आणि व्हिटॅमिनचे सप्लिमेंट घेणे गरजेचे आहे. सप्लिमेंट घ्या. म्हणजे पांढऱ्या पेशी नेमक्या कशामुळे कमी झाल्या, त्याला प्रमुख कारण काय, हे महत्त्वाचं आहे.
तसेच स्वच्छता राखा. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवा. ताजे अन्न, ताजं आणि स्वच्छ अन्न खा. मित्रांनो, CBC टेस्ट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे योग्य निदान होते. पांढऱ्या पेशी ह्या रक्तातील कमी का झाल्या या टेस्टद्वारे कळते. त्यामुळे CBC टेस्ट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता या पेशी वाढवायच्या आहेत तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे घरी? तर अंडी, मांस, दूध यांचं सेवन केलं पाहिजे. संत्री, लिंबू, आवळा यासारखी फळे खाल्ली पाहिजेत. हिरव्या पालेभाज्यामध्ये म्हटलं तर पालक तुम्ही आवर्जून खावा. काळजीनं पालक खाणे गरजेचं आहे. पालकाची भाजी किंवा सूप. तसेच जेवणामध्ये लसूण खा. कच्चा लसूण खाणे अत्यंत गरजेचं आहे. आणि अद्रकचा रस सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा जर पिलं तर तुमच्या रक्तातील कमी असणाऱ्या पेशी या वाढण्यास मदत होईल. तेव्हा हे लक्षात ठेवा. तसेच पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर पाणी भरपूर प्या. पाणी भरपूर प्या. आंबट फळे खा. आणि तुम्ही जर पपईची कोवळी पाने सकाळी उपाशी पोटी धुवायची, मिक्सरमध्ये बारीक करायची आणि उपाशी पोटी त्या पानांचा रस सेवन करायचा. आणि हा रस सेवन केल्याने तुमच्या पांढऱ्या पेशी ताबडतोब वाढण्यास मदत होते. हे लक्षात ठेवा. तेव्हा हा उपाय करायला तुम्ही अजिबात उशीर करू नका. झटपट जर तुमच्या पेशी वाढवायच्या असतील, पेशी कमी झालेल्या जर झटपट वाढवायच्या असतील तर काय करायचं? पपईच्या पाने स्वच्छ धुवायची, कोवळी पानं मिक्सरमध्ये बारीक करायची आणि तो रस सकाळी उपाशी पोटी प्यायचा. वरून एक तास तरी कमीत कमी चहा कॉफी घेऊ नका. केवळ हा उपाय तुम्ही केला तर 3च दिवसात तुमच्या पेशी वाढण्यास मदत होईल आणि होणार. तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण रक्तातील पांढऱ्या पेशी या कुठल्या ना कुठल्या कारणाने कमी होत असतात. आणि म्हणून जर पेशी तुम्हाला कमी झाल्या आहेत, याचे निदान झाले, तर तुम्ही हा उपाय करायला विसरू नका. तेव्हा पूर्ण विराम घेतो. व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा धन्यवाद.